नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या घरचं साहित्य वापरून तयार होणारा मस्तपैकी असा चवदार नागपुरी वडा भात. ही रेसिपी एकदम मसालेदार वडा आणि सॉफ्ट भात एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 1 कप मुगाची डाळ आहे ती घालायची आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तूर डाळ आहे ती घ्यायची आहे. अगदी घरचं साहित्य आहे. तूर डाळ घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे चणा डाळ आहे ती घालायची आहे. त्यानंतर 3 चमचे उडदाची डाळ इकडे मी घेतलेली आहे ती घालायची आहे. तुम्ही इकडे मसूर डाळ पण वापरू शकता. त्यानंतर 2 चमचे मटकी घेतलेली आहे ती घालायची आहे. व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे. मिक्स करायचं आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे व आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. डाळ आहे ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे, बघू शकता. आपण आता हे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे किंवा झाडांना पण वापरलात तरी चालेल. बघू शकता पाणी फेकून दिलेलं आहे मी. आपण आता हे ह्याच्यामध्ये नॉर्मल पाणी घालायचं आहे व आपण आता हे ओव्हरनाईट भिजत ठेवून द्यायचं आहे. तुम्ही 2 तासासाठी पण भिजत ठेवून देऊ शकता. मी ह्या सगळ्या डाळी आहेत त्या ओव्हरनाईट अशा भिजत ठेवलेल्या पाण्यामध्ये, बघू शकता मस्तपैकी आपल्या डाळी अशा भिजलेल्या आहेत. आपण आता हे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता या मिक्सरच्या जारमध्ये ज्या आपण डाळी भिजत ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत. इकडे मी 2 बॅचेसमध्ये लावलेला आहे. इकडे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात नाही करायचा आहे. त्यानंतर आलं घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे, बघू शकता. असं मी जाडं भरडं वाटून घेतलेलं आहे. आपण आता हे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मी सगळं मिश्रण आहे ते एका अशा बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आपण आता या मिश्रणामध्ये बाकीचं साहित्य आहे ते घालायचं आहे. इकडे मी 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे ते घालायचं आहे. त्यानंतर बाकीचे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत. अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर इकडे मी कढीपत्त्याचे अशी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे. एकदम घरचं साहित्य आहे हे सगळं. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे मिश्रण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता. जास्त ह्याला मिक्स नाही करायचं आहे, नाहीतर मिश्रणाला पाणी सुटेल. बघू शकता आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याचे वडे आहेत ते करून घेणार आहोत. असं हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. असा गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा व असे वडे आहेत ते करून घ्यायचे आहेत. मध्ये असा होल पाडायचा आहे, जसे आपले मेंदू वडे असतात तसंच करून घ्यायचं आहे. आपण आता हे तळून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. सर्वप्रथम तुम्ही इकडे कडकडीतच गरम तेल करा. नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे आपले वडे तळले जात आहेत. असे पलटी मारून घ्यायचे आहेत.
मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घ्या. मस्तपैकी असा कलर आलेला आहे वड्यांना, बघू शकता तुम्ही. आणि आपले मस्तपैकी असे मसालेदार वडे तयार झालेले आहेत. हे वडे भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही आणि हे वडे भाताबरोबरच खातात, बघू शकता तुम्ही. आपण आता वडे आहेत ते असेंबल करून घेऊया. आपण इकडे साधा भात घेतलेला आहे, याला साधा भातच वापरा. त्यानंतर हे असे वडे आहेत ते असे तोडून घ्यायचे आहेत. तुम्ही कुस्करून पण घेऊ शकता, बघू शकता. असे त्या भातावर असे वडे घालायचे आहेत. त्यानंतर एक फोडणी तयार केलेली आहे मी. त्या फोडणीमध्ये मी कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, जिरं आणि मोहरी असं घातलेलं आहे आणि तेल, बघू शकता तुम्ही. आपण अशी ही फोडणी आहे ती या भातावरती अशी घालायची आहे आणि मस्तपैकी असं तुम्ही बघू शकता तुम्ही खाऊ शकता. खूप छान आणि भारी लागतो हा भात. नागपुरी वडा भात आपला तयार झालेला आहे. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.